दिवाळीचा फराळ गोडधोड खाऊन झाल्यानंतर सगळ्यांना घरामध्ये खायची इच्छा असते, तर झणझणीत असं चविष्ट काहीतरी। आणि आज घरामध्ये सगळ्यांची फरमाईश होती की असं काही बनव की ज्यामध्ये आम्ही छान अशी भाकरी चुरून खाऊ शकू। तर चला मग मी ठरवले आज बनवायचा आहे मटण रस्सा, की अगदी छान होतो चवीला, झणझणीत, त्याचबरोबर भाकरी चुरून खाण्यासाठी अतिशय उत्तम बनतो। तर यासाठी मी अर्धा किलो मटण 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। यामध्ये 1 चमचा भरून मीठ, 1 टेबलस्पून हळद घालून व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं। याला 20 मिनिटापर्यंत असं झाकून ठेवूया। तर आता मी इथे पातेल्यामध्ये घातलेला आहे 1 मोठा चमचा भरून तेल। यामध्ये बारीक चिरलेले 2 कांदे घालायचे आणि व्यवस्थित असे तेलावर परतून घ्यायचे। यामध्ये कांद्याची क्वांटिटी जी आहे ती अगदी अशीच भरपूर ठेवायची, म्हणजे रस्सा जो असतो ना तो छान होतो। तर यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे आणि जे मटण आपण बाजूला ठेवलेलं होतं ते घालून घ्यायचं, व्यवस्थित असं फिरून घ्यायचं, म्हणजे ना मीठ अगदी छान मिक्स होतं आणि छान असं पाणी सुटतं। या पाण्यामध्येच अर्धं मटण शिजून निघतं। तर यावर आता ठेवायचं आहे झाकण। झाकणामध्ये सुद्धा पाणी ॲड करायचं आणि थोड्या थोड्या वेळाने याला बघत जायचं। तर इथे बघितल्यानंतर अजूनही पाणी काही संपलेलं नव्हतं, अंगचं पाणी आहे मटणाचं आणि छान असं इथे मटण शिजत आहे। तर झाकून ठेवून पुन्हा एकदा मी 2 मिनिटापर्यंत शिजून घेतलं आणि वरचं पाणी ॲड करून पुन्हा एकदा झाकणामध्ये पाणी घालून मटण शिजण्यासाठी ठेवलं। तर अगदी 20 मिनिटामध्ये मटण छान असं शिजून रेडी झालेलं आहे। चला मसाला बनवूया। तर कढईमध्ये मी इथे घातलेलं आहे खोबऱ्याचे काप। तर इथे खोबऱ्याचे काप चांगले भाजून झाल्यानंतर यामध्ये घालायचा आहे कांदा। तर इथे मी 1 आणि अर्धा कांदा इथे यूज केलेला आहे मसाल्यामध्ये। मसाला भाजत असताना अजिबातच यामध्ये तेल घालायचं नाही, तर तेलाचा वापर न करता हा मसाला भाजून घ्यायचा आहे। यामध्ये घालायची आहे 1 टेबलस्पून एवढी खसखस, त्याचबरोबर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंचभर एवढं आलं घालून मी व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे। आता हा सगळा मसाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे। वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची, म्हणजे मसाला छान बनतो। तर मसाला मी इथे वाटून घेतलेला आहे। कढईमध्ये घातलेला आहे 1 मोठा चमचा भरून तेल। त्यामध्ये जी चरबी ठेवलेली होती ती चरबी घालायची आणि ही चरबीसुद्धा मी 3 ते 4 मिनिटापर्यंत चांगली शिजून घेतलेली आहे। आता यामध्ये घालायचे आहे मसाले। 2 टेबलस्पून मी इथे घातलेले धनेपूड, 1.5 टेबलस्पून एवढं मी लाल तिखट, 2 टेबलस्पून गरम मसाला, 2 टेबलस्पून मटण मसाला आणि हे सगळं व्यवस्थित असं फिरून घ्यायचं। वाटून घेतलेलं वाटण यामध्ये ॲड करायचं आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून याला 1 ते 1.5 मिनिटापर्यंत चांगलं शिजून घ्यायचं। म्हणजे काय होतं ना, मसाला अजिबात कच्चा राहत नाही, चांगला शिजला जातो, त्याचबरोबर तरी वर येते आणि यामध्ये पाण्याचा अंशसुद्धा राहत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही मसाला बनवला तर भाजी अगदी छान होते। तर तुम्ही बघू शकता इथे मी 2 मिनिटापर्यंत चांगलं हे शिजून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी तरी इथे आलेली आहे। तर इथे मसाला रेडी झालेला आहे। हा मसाला आपल्याला आता मटणाच्या पातेल्यामध्ये ॲड करायचा आणि व्यवस्थित असं फिरून घ्यायचं। आता ज्यामध्ये आपण मसाला बनवलेला होता त्या भांड्यामध्ये पाणी घालून गरम करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी ॲड करत असताना गरमच पाणी घालायचं, थंड पाणी अजिबात घालायचं नाही। तर इथे मी गरम पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे। आता तुम्ही भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती बघून यामध्ये पाणी ॲड करत चालायचं, जास्त थिकही नाही आणि खूपच अशी पातळही नाही। तर इथे थोडंसं मीठ कमी लागलं म्हणून मी थोडंसं मीठ ॲड केलं आणि वरतून छान अशी कोथिंबीर घालून जो मटण रस्सा आहे तो रेडी झालेला आहे। रेसिपी नक्की ट्राय करा, अगदी छान होतं मटण। आणि नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।